देवपूजा कशी करावी? देवपूजेचे कोणते नियम आहेत की ते आपण पाळायलाच हवेत? त्यानंतर की देवपूजा करताना अशा कुठल्या चुका आहेत की त्या आपण करू नये? त्या चुकांमुळे आपलं पुण्य नष्ट होत असतं. त्याबरोबरच आपण कोणतंही जर पारायण केलं असेल किंवा कोणताही जप अनुष्ठान केलं असेल तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आपले जे काही कामं असतात किंवा अडीअडचणी असतात, संकट असतात ते दूर होत नाही. कारण आपण ज्या कार्यासाठी ती तुम्ही सेवा उपासना केलेली असेल, जे अनुष्ठान केलेलं असेल, तर ते अनुष्ठान करताना तुमच्याकडून ज्या चुका होतात त्याच्याने तुमचं पुण्य नष्ट होतं आणि म्हणूनच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाही. अनेक संकटांना, अडीअडचणींना तोंड द्यावं लागत असतं. त्यावेळेला आपल्याला वाटतं की मी एवढी सेवा उपासना करतो तरीसुद्धा माझ्याच जीवनात का? तर पहा, प्रारब्धानुसार तर ही संकटं येणारच आहेत. पण जेव्हा आपण उपासना किंवा अनुष्ठान करतो तर त्यामुळे आपल्या पुण्याची वाढ होत असते आणि जी काही प्रारब्धानुसार जी येणारी कष्ट आहेत, दुःख आहेत, तर त्यांची तीव्रता कमी होत असते. पण जे आपण उपासना करतो तर त्याचं पुण्यफळ जर आपल्याला संपूर्ण फळ आपल्याला मिळत नसेल, तर मग कसं आपली संकटं दूर होतील? म्हणूनच की देवपूजेचे कोणते महत्त्वाचे नियम आहेत, कोणत्या अशा चुका आहेत की त्या आपण टाळायच्याच आहेत. यासाठी आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तर याच्या खाली जी लिंक दिलेली आहे त्रिकोणमध्ये, तो व्हिडिओ जरूर पहा. त्यात खूप छान आणि सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप जास्त चांगली माहिती मिळणार आहे. कारण त्या चुका अनावधानाने आपल्याकडून होत असतात. आपल्या लक्षातही येत नाही. आणि तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण प्रत्येक गोष्ट त्यात खूप जास्त महत्त्वाची सांगितलेली आहे. जरूर पहा. श्री स्वामी समर्थ.